जय शिवराय मित्रांनो, शेतकरी बांधवांनो. बघा, शेतकरी कर्जमाफी या संदर्भातली नवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत आज घेऊन आलेलं आहोत. शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया आता हळूहळू 70% पासून पुढे गेलेली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. जवळजवळ 80% पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ऑनलाईन याद्यासुद्धा जाहीर झालेल्या आहेत पात्र शेतकऱ्यांच्या. प्रत्येक सहकारी बँकांनी या संदर्भातल्या याद्या जाहीर केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या. काही शेतकऱ्यांच्या याद्या अजून पेंडिंग आहेत, नावं अजून पेंडिंग आहेत. त्या संदर्भातले त्यांचंसुद्धा जे काही नावं आहेत ते सुद्धा आता ॲक्सेप्ट केले जाणार आहेत, त्यांची जाहीर केली जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांच्या जे काही पात्र शेतकरी आहेत कर्जमाफीसाठी त्यांची आता संपूर्ण याद्या लावल्या जाणार आहेत. त्यासोबत आता शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, शेतकऱ्यांना कागदपत्रांची पडताळणी करावं लागणार आहे, आधार कार्डाची पडताळणी करावं लागणार आहे, KYC करावं लागणार आहे, बँकेमध्ये जाऊन ह्या काय छोट्या छोट्या प्रक्रिया आहेत त्यासुद्धा कराव्या लागणार आहेत. त्यासोबत बँकांकडून आता काही शेतकऱ्यांना मोबाईलवरती मेसेज आलेले आहेत शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातले. ते मेसेज काय आहेत, त्या मेसेजमध्ये काय म्हटलेलं आहे, असा मेसेज कोणाकोणाला आला आहे का ते सांगा. बघा, या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे. प्रिय शेतकरी बंधूंनो, आपणास कळवण्यास आनंद होत आहे की तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रामधून शेतीसाठी पीक कर्ज घेतले असून महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली आहे. अधिक माहितीसाठी आपल्या शाखेशी संपर्क साधा. बँक ऑफ महाराष्ट्र. ज्या शेतकऱ्यांनी ज्या बँकाकडून कर्ज घेतलेलं आहे त्या बँकांनी आता कागदपत्र पडताळणीसाठी सर्व प्रक्रिया प्रोसेससाठी तुम्ही पात्र आहात की नाही आहात तर काय करावं लागणार आहे, नाही आहात तर काय करावं लागणार आहे तुम्हाला, किंवा ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे त्या शेतकऱ्यांच्या वारसाने काय करायचं, मुलांनी काय करायचं, या संदर्भातली सर्व आता प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तुम्ही जर या कर्जमाफीसाठी पात्र असाल तर तुम्हाला बँकेकडून अशा पद्धतीचा मेसेज येणार आहे. तुम्ही जर कर्जमाफीसाठी पात्र नसाल तर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येणार नाही. जर तुम्ही पात्र नसाल तर बँकेत जाऊन चौकशी करा आम्ही का पात्र नाही म्हणून. कारण प्रत्येक शेतकरी आता यासाठी पात्र ठरणार आहे. कारण ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीत आहे ज्यांना 2019मध्ये कर्जमाफी झाली त्यांनासुद्धा या योजनेचा यंदा या 2026च्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. या संदर्भातली माहितीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती. त्यामुळे त्यांनाही लाभ मिळणार आहे. ज्यांनी कर्ज पूर्ण केलं त्यांनाही लाभ मिळणार आहे. अशा पद्धतीचा ही योजना आहे. तर लवकरात लवकर तुम्ही जवळच्या बँकेत जावा तुमचं जर कर्ज थकीत असेल तर, आणि त्यांना संपर्क साधा. आणि तुम्हाला जर असा मेसेज आला असेल तर लवकरात लवकर तुम्ही उशीर न करता बँकाशी संपर्क साधा. तर अशा पद्धतीचा हा मेसेज तुम्हाला आला आहे का चेक करा मोबाईलवरती. नसेल तर बँकात लवकरात लवकर जावा, पडताळणी करून घ्या. लवकरच तुमच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. पुढच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.